आदिवासी 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 अमुकोऱ्या आदिवासी 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 अमुकोऱ्या चल जंगल ना निवासी अमु आदिवासी पोऱ्या जय 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 जोहार बोले आदिवासी नामी पोऱ्या जय 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 जोहार बोले आदिवासी नामी पोऱ्या मुंडन पुजारी अमटेंटे मन पुजारी अमु खाजा नाईक न पुजारी आम्ही शबरीनाथ न पुजारी मेरे एकलव्य भगवानला पूजणारा आदिवासी हम मूल्यवासी भारत ना सत्ता आदिवासी पोऱ्या जय जय जोहार बोले आदिवासी नामी पोऱ्या और जय 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 जोहार बोले आदिवासी नामी पोऱ्या चाल र लाल झेंडा निशान र आन तीर कमान र निशान आमना देख र संस्कृतीला पूजणार सदा मी कट्टर आदिवासी डोंगर देवला पूजणार सदा आदिवासी पोऱ्या और जय 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 जोहार बोले आदिवासी नामी पोऱ्या और जय 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 जोहार बोले आदिवासी नामी पोऱ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने सर्वांना 9 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विसरून गेली सगळ्यांना शुभेच्छा द्यायला, पण काय करणार, नाचले पण तेवढेच ना ते. या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आज आपण सिन्नर तालुक्यात साजरा करतोय, कारण हा तालुका एका आदिवासी क्रांतिकारकाचा तालुका आहे, हे पण आपण विसरलं नाही पाहिजे. आद्य क्रांतीवीर बागोजी नाईकांचं हे पुण्यस्थळ आहे आणि या पुण्यस्थळावर ते विद्रोही आदिवासी महासंघाने विद्रोह घडवून आणण्यासाठी हा कार्यक्रम इथे ठेवलेला होता. कारण इथं फक्त हा कार्यक्रम सिन्नर पुरता मर्यादित नाही ठेवायचा आहे, हा कार्यक्रम महाराष्ट्रापुरताच, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विद्रोह घेऊन जायचे. याचं कारण आहे, याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ज्या दिवसापासून विद्रोही आदिवासी महासंघ स्थापन केला आणि विद्रोही आदिवासी महासंघाची वाटचाल सुरू केली ना, त्यावेळेस सगळ्यात पहिली लढाई आमची झाली कोणासोबत? अधिकाऱ्यांसोबत. मी माझ्या भाषणामधून नेहमी सांगत असतो, अधिकारी म्हणजे माझ्या भाषणात बऱ्याच जणांनी ऐकले गाढवं. हे तहसीलदार, पोलीस, कलेक्टर, फिलेक्टर हे सगळे गाढवाच्या पोटचे, मला काय घंटा कळत नाही. तर विशेष गोष्ट वाटली म्हणजे घरकुला आले, आपल्या समाजाला घरकुला आल्यावर तर ते ग्रामसेवक यांच्यापाशी बोंबलत, जागा नाही भाऊ आपल्या गावात, गावठाणात जागा नाही, घर देता येणार नाही. मग गावठाणात काय तुझा बाप पुरला, आई पुरली, कोण पुरलो होतो? मग ते गावठाणा आरक्षित झालं भेटाना कोणाला.
मग आम्ही त्याच्या बापाकडे गेलो, म्हणजे बीडीओकडे गेलो. बीडीओला सांगितलं बाबा गावठाणा जागा नाही म्हणून तुम्ही जागा देऊ शकत नाही, असा काही कायदा नाही, द्या. ते म्हणलं आपल्याला तर काही कळत नाही होत. शेवटी आम्हाला या टीमला बसून एक एक तास सांगावं लागलं. पहिलीच्या पोराला कसं सांगतो 1 2 3 4 आई सांगायला लागत, तसं त्याला सांगावं लागलं. या कायद्यात असं आहे, त्या कायद्यात तसं आहे. मग ते म्हणतात असं व्हायले सत्यता आहे दादा हो, हे सत्यता आहे. आणि ही सत्यता इथं बसलेल्या जे आता माझ्या समोर बसलेला जो समूह आहे हा सिन्नर तालुक्यातून आलाय, निफाड तालुक्यातून आलाय, चांदवड मधून आलेत, मालेगाव मधून आलेत, देवड्यामधून आलेत. आणि विशेष आमच्या आपल्या इथूनही पण 200-250 किलोमीटर जो जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातून सुद्धा माझे विद्रोहीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत.